महाराष्ट्रात पुन्हा एकदा मुख्यमंत्री पदाच्या चर्चेने आता जोर धरलाय। आज बातमी आली आहे देवेंद्र फडणवीसांचा 2.5 वर्षांचा कार्यकाळ हा पूर्ण होत आलाय आणि मुख्यमंत्री पदाच्या कार्यकाळात एक मोठा विक्रम त्यांनी आपल्या नावावर करून घेतलाय। त्यांनी शरद पवारांनाही मागे टाकत महाराष्ट्राच्या इतिहासात 3ऱ्या क्रमांकाचा सर्वाधिक काळ मुख्यमंत्री राहण्याचा मान मिळवला असून आता उरलेला कार्यकाळ हा दुसऱ्याला कोणाला तरी देण्यात यावा अशी मागणी सुरू झाली आहे। त्यामुळे आता खरंच महाराष्ट्राला लवकरच नवा मुख्यमंत्री मिळणार का आणि जर मिळणार असेल तर त्यात कुणाची चर्चा आहे हे सगळं काही आपण जाणून घेऊयात। याशिवाय आतापर्यंत महाराष्ट्रात नेमकं कोण किती दिवस मुख्यमंत्री राहिला आहे आणि महत्त्वाचं म्हणजे पुढे जाऊन राष्ट्रवादी, एकनाथ शिंदे की भाजपमधून कोणाचा चेहरा मुख्यमंत्री म्हणून पुढे येऊ शकतो याची माहिती देखील आपण घेणार आहोत जाणून। त्यामुळे माहिती इंटरेस्टिंग असल्याने व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि अजूनही आमच्या चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल तर लगेच करा। सगळ्यात आधी बोलूयात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नव्या विक्रमाबद्दल। महाराष्ट्राच्या राजकारणात त्यांच्या नावावर आणखीन एक मोठी नोंद झाली आहे। 12 जुलै 2026 पर्यंत देवेंद्र फडणवीस यांच्या मुख्यमंत्री पदाचा एकूण कार्यकाळ हा 2430 दिवस म्हणजेच जवळपास 6 वर्ष 7 महिने इतका झाला आहे। या सोबतच त्यांनी 2412 दिवस मुख्यमंत्री राहिलेल्या शरद पवारांना मागे टाकत महाराष्ट्राच्या इतिहासातील एक सर्वाधिक काळ मुख्यमंत्री राहिलेल्या नेत्यांच्या यादीत 3रे स्थान मिळवले। विशेष म्हणजे त्यांचा सध्याचा कार्यकाळ हा अजूनही सुरू असल्यामुळे हा विक्रम दिवसागणिक वाढतच जाणार असल्याचं चित्र पाहायला मिळते। या विक्रमामागे आणखीन एक खास गोष्ट म्हणजे शरद पवार हे तब्बल 4 वेळा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाले, मात्र त्यांना एकदाही सलग 5 वर्षाचा पूर्ण कार्यकाळ हा पूर्ण करता आला नाही। तर दुसरीकडे देवेंद्र फडणवीस 3 वेळा मुख्यमंत्री झाले। त्यांचा पहिला कार्यकाळ हा पूर्ण 5 वर्षाचा होता, त्यानंतरचा दुसरा कार्यकाळ हा फक्त 6 दिवसांचा ठरला आणि आता 3रा कार्यकाळ सुरू झाला असून 12 जुलै 2026 पर्यंत त्याला 585 दिवस पूर्ण झाले असून तो अद्याप सुरूच आहे। त्यामुळे फडणवीसांनी केवळ मुख्यमंत्री पद भूषवलं नाहीये तर महाराष्ट्राच्या राजकारणात एक स्वतःचं वेगळं स्थान देखील निर्माण केलंय। आता पाहूयात महाराष्ट्रात सर्वाधिक काळ मुख्यमंत्री राहिलेल्या नेत्यांची यादी। या यादीत पहिल्या क्रमांकावर आहेत वसंतराव नाईक। त्यांनी तब्बल 4096 दिवस म्हणजेच जवळपास 11 वर्षांहून अधिक काळ मुख्यमंत्री पद हे सांभाळले। दुसऱ्या क्रमांकावर आहेत विलासराव देशमुख। त्यांचा एकूण कार्यकाळ हा 2696 दिवस म्हणजे जवळपास 7 वर्षांपेक्षा जास्त होता। आता 3ऱ्या क्रमांकावर आले आहेत ते म्हणजे देवेंद्र फडणवीस। त्यांचा कार्यकाळ हा 2430 दिवसांवर पोहोचला आहे। तर 4थ्या क्रमांकावर गेले आहेत शरद पवार, ज्यांचा मुख्यमंत्री पदाचा एकूण कार्यकाळ हा 2412 दिवसांचा राहिला। म्हणजेच मुख्यमंत्री पदाच्या सर्वाधिक दीर्घकाळाच्या यादीत आता देवेंद्र फडणवीस यांनी शरद पवारांना मागे टाकत 3ऱ्या स्थानावर झेप घेतली आहे। मात्र या विक्रमाची सर्वत्र चर्चा सुरू असतानाच आता महाराष्ट्राच्या राजकारणात मुख्यमंत्री पदावरून नव्या चर्चांनी जोर धरलाय। ठाकरे गटाकडून सातत्याने दावा केला जातोय की देवेंद्र फडणवीस यांना लवकरच दिल्लीत एक मोठी जबाबदारी दिली जाऊ शकते। यातच खासदार संजय राऊत यांनी तर फडणवीसांनंतर चंद्रशेखर बावनकुळे मुख्यमंत्री होऊ शकतात असा दावा केलाय। इतकंच नाही तर एकनाथ शिंदे पुन्हा मुख्यमंत्री होणार नाहीत असं देखील त्यांनी स्पष्ट म्हटलंय। मात्र दुसरीकडे आमदार बच्चू कडू यांनी एकनाथ शिंदेच पुन्हा राज्याची धुरा सांभाळतील आणि फडणवीसांना केंद्रात पाठवलं जाईल असा विश्वास व्यक्त केलाय। त्यामुळे नेमकं या पदासाठी काय राजकारण सुरू होईल हे मात्र पाहण्यासारखं असेल। या सर्व चर्चांमध्ये आता राष्ट्रवादी काँग्रेसने देखील उडी मारत थेट मुख्यमंत्री पदावर दावा केलाय। अजितदादा जेव्हा होते तेव्हा सगळ्यांना ते एकदा तरी मुख्यमंत्री व्हावे अशी अपेक्षा होती, मात्र आता त्यांच्या जाण्याने राष्ट्रवादीतून कोण चेहरा असणार हा प्रश्न निर्माण होतो। यातच आता नंदुरबारचे राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा अध्यक्ष डॉक्टर अभिजित मोरे यांनी महायुती समोर एक मोठी मागणी ठेवली आहे। त्यांच्या मते महायुतीमध्ये भाजप हा मोठा पक्ष आहे। पहिल्या 2.5 वर्षांच्या कार्यकाळात एकनाथ शिंदे मुख्यमंत्री होते, तर आता देवेंद्र फडणवीस यांचाही 2.5 वर्षांचा कार्यकाळ
हा पूर्ण होत आलाय, त्यामुळे उरलेला 2.5 वर्षांचा कार्यकाळ हा राष्ट्रवादी काँग्रेसला दिला पाहिजे. एवढंच नाही तर महाराष्ट्राला पहिली महिला मुख्यमंत्री देण्याची संधी ही महायुतीने घ्यावी आणि सुनेत्रा पवार यांनाच मुख्यमंत्री करावं, अशीही त्यांनी मागणी केली आहे. त्यांच्या मते असा निर्णय झाला तर तो महाराष्ट्राच्या राजकारणातील एक ऐतिहासिक निर्णय ठरेल. हे मात्र दुसरीकडे भाजपकडून मुख्यमंत्री पदाबाबत कोणताही अधिकृत संकेत देण्यात आलेला नाहीये. उलट देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील सरकार हा काम करत असून अनेक महत्त्वाचे निर्णय आता घेतले जात आहेत. त्यामुळे भाजप एवढ्या सक्षम नेतृत्वाला खरंच बाजूला करेल का आणि फडणवीसांना दिल्लीत पाठवेल का, की या सगळ्या चर्चा फक्त राजकीय अंदाज आहेत, हा प्रश्न आता सर्वांनाच पडू लागलाय. दरम्यान एकनाथ शिंदे पुन्हा मुख्यमंत्री व्हावेत अशी मागणी त्यांच्या पक्षाकडून सातत्याने होतीये आणि दुसरीकडे एका बाजूला राष्ट्रवादी काँग्रेस मुख्यमंत्री पदावर दावा करत आहे, तर तिसरीकडे जर फडणवीसांना दिल्लीत पाठवण्यात आलं आणि भाजपचाच मुख्यमंत्री व्हावा अशी जर राजकीय शक्यता निर्माण झाली तर फडणवीसांनंतर मुख्यमंत्री पदाच्या शर्यतीत भाजपकडून कोण असू शकतं यावर देखील एक वेगळी चर्चा सुरू आहे. आणि असं झालंच तर भाजपमधील ती 4 नावं म्हणजेच गिरीश महाजन, चंद्रशेखर बावनकुळे, सध्या केंद्रात काम करत असणारे नितीन गडकरी आणि सुधीर मुनगंटीवार शर्यतीत असल्याचं सांगितलं जात आहे. या चौघांपैकी कोणाला तरी संधी मिळायला हवी असं तुम्हाला वाटतं का, की पुढील काळात देखील देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री व्हावेत असं तुम्हाला वाटतं? तुमचं मत आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा.